मागे टोपलीत मोड आलेल्या लसणाच्या काही पाकळ्या सापडल्या तेव्हा मी सहजच बॅकयार्डमध्ये जाऊन दोन चार ठिकाणी त्या रोवल्या. आणि आता काल परवा घरातला लसूण संपला होता, संध्याकाळ होऊन गेली होती आणि इकडे काय असं होत नाही की पटकन स्कूटरला टू व्हीलरला टांग मारली आणि भाजीच्या दुकानातून जाऊन लसूण घेऊन आलो, किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबतसुद्धा इकडे काही कसल्या प्रकारचा उसनवारी व्यवहार चालत नाही. मग तितक्यात आठवलं की मी जो लसूण पेरून ठेवला होता तर तिथे जाऊन खणून पाहावं. आणि थोडा थोडका नाही, चांगल्या 8-10 लसणाच्या कांड्या तयार होत्या. आणि काय सुवास! एका लसणीला तर इतकं सुंदर फूल आलेलं होतं. खरंच भूमीला आपण उगाचच आई म्हणत नाही आपल्याकडे. रोज सोन्याचं एक अंडं देणारी कोंबडी म्हणा हवं तर. ही काळी आई धनधान्य देई या गाण्याबरोबर आज मी खरेखुर पूर्णपणे रिलेट करू शकतो.